पवनी तिच्या घराबाहेर पडली आणि पूर्वेकडे 17 मीटर चालत गेली. समजा इथं दिलं आहे पवनीचं घर. काय म्हटलं आहे? तिच्या घराबाहेर पडली आणि पूर्वेकडे 17 मीटर चालत गेली. हा पॉईंट आपण एक दिशा झाली पूर्व दिशा, 17 मीटर चालत गेली. नंतर काय म्हटलं आहे? तिने डावीकडे वळण घेतले आणि 4 मीटर चालली. डावा म्हणजे वरची साईड. डावीकडे वळण घेतली आणि 4 मीटर चालली. नंतर म्हटलं आहे पुन्हा तिने डावे वळण घेतले. पुन्हा डावे वळण घेतले आणि 20 मीटर चालली. बघा हे झालं 17 अंतरपर्यंत 17. हे किती आहे? 17. पण ते चालली 20 म्हणजे +3. एकूण अंतर चालली ते 20. बरोबर आहे. 20 मीटर चालून सार्वजनिक वाचनालयात पोहोचली. तर ते वाचनालय तिच्या घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? आता बघा सर्वात पहिले तिथं हे घर आहे. इथून आहे सरळ रेषा आपण ओढली आपले बघा. त्याच्यानंतर ते कोणत्या दिशेला आहे बघा. असं जर आपण बघितलं हे दिशा झाली. हे आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता हे जर दिशा म्हटली तर हे येते वायव्य. तर ते कोणत्या दिशेला आहे मग? वायव्य दिशेला. आणि विचारलं आहे अंतर. बघा हे अंतर 4 आहे म्हणजे हे सुद्धा काय आहे? 4. इथून जर इथपर्यंत पॉईंट पकडला तर इथून 90 अंशाचा कोन होते. म्हणजे हा पायथागोरसचा प्रमेय येईल. आपल्याला काढायचं आहे घरापासून ते हे जे अंतर आहे ते काढायचं आहे वाचनालयाचं. तर बघा पायथागोरसचा प्रमेय असते कर्णाचा वर्ग बरोबर हा झाला कर्ण. कर्णाचा वर्ग बरोबर असते दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज. म्हणजे आपण काय करू शकतो 4चा वर्ग + 3चा वर्ग बरोबर आपला हा कर्ण निघेल. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 बरोबर झालं 25. इथे कर्णाचा वर्ग पाहिजे. म्हणजेच कर्ण जर आपल्याला काढायचं आहे तर कर्णाचा वर्ग बरोबर 25 आहे. तर कर्ण किती येईल मग? 25चं वर्गमूळ होते 5. 5 आणि वायव्य दिशा हे झालं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1.